दिसायला हा जेवढा कलरफुल दिसत आहे त्यापेक्षा खायला खूप खूप छान लागतो हा तवा पुलाव. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तर आज मी तुम्हाला तवा पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बनवून दाखवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. मध्येच व्हिडिओ स्किप करू नका. रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ बघा. शक्यतो जिथे पावभाजी भेटते तिथे हा पुलाव भेटतोच. चवीला खूप छान लागतो. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे तवा पुलाव बनवण्यासाठी मी ताजा भात करून यूज करते. तुमच्याकडे रात्रीचा किंवा दुपारचा शिल्लक भात असेल तर तो तुम्ही यूज करू शकता. सगळ्यात अगोदर इथे आपल्याला तवा पुलावसाठी भात बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाण्यामध्ये फ्लेवरसाठी आणि कलरसाठी मी थोडीशी हळद टाकली. पाव चमचा हळद मी इथे टाकली. नंतर तुमच्याकडे किती तांदूळ आहेत त्याचा अंदाज घेऊन चवीपुरतं मीठ तुम्ही त्या पाण्यामध्ये ॲड करून घ्या. 1 वाटी मटर मी इथं ॲड करून घेतली आहेत. सगळ्यात शेवटी अर्धा लिंबाचा रस मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे. 15 ते 20 मिनटं अगोदर मी इकडे तांदूळ भिजायला टाकलेले. आपले तांदूळ आता बऱ्यापैकी भिजलेले आहेत. तांदूळ भिजवल्याने भात चांगला मोकळा होतो, त्याच्यामुळे तांदूळ नक्की भिजवून घ्या. इकडे आपलं पाणी आता बॉईल होत आलेलं आहे. एकदा पाण्याला चांगलं मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये मी आता आपले भिजवलेले तांदूळ ॲड करते. पाण्याचं प्रमाण तांदळापेक्षा डबल ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला हे आता हाय फ्लेमवरती 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर हे एक बेटर ऑप्शन आहे, किंवा मग सकाळचा भात शिल्लक राहिला असेल तर अगदी 15 ते 20 मिनटामध्ये ही डिश तयार होते. आपले तांदूळ शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाले आणि भाज्या कट करून घेऊया. इकडे एका छोट्या खलबत्त्यामध्ये मी 10-12 पाकळ्या लसूण टाकलेला आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून मी त्याला वाटून घेते. लसूण आणि लाल तिखट वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून मी त्याची एक ओबडधोबड अशी पेस्ट तयार करून घेतली. जास्त फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही. इकडे आपल्याला ज्या काही भाज्या लागणार आहेत त्या भाज्या मी कट करून घेते. सगळ्यात अगोदर इथे मी 2 कांदे उभ्या स्लायसेसमध्ये कट करून घेतले आहेत. कांदा कट करून झाल्यावर थोडासा कोबी मी इथे घेतला आहे, तोही उभ्या स्लायसेसमध्ये कट करून घेतली. तुम्ही इथे गाजरही ॲड करू शकता. इकडे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो मी कट करून घेते. तुमच्याकडे बीन्स असतील तर तुम्ही बीन्स पण ॲड करून घ्या. टोमॅटोनंतर मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेते. एका मिरचीचे फक्त 2 तुकडे मी करून घेतले आहेत. मिरच्या जास्त बारीक कापून घेतलेल्या नाहीत. त्याचबरोबर मी इथे एक शिमला मिरची घेतली आहे, त्याला डिसीड केलेलं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं, तीही उभ्या आकारात मी चिरून घेतली आहे. सगळ्यात शेवटी इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 7-8 पाने कढीपत्त्याची घेतली आहेत. आता आपल्या भाज्या चिरून तयार आहेत. तोपर्यंत आपले तांदूळही शिजले असतील. आपले तांदूळ आता शिजलेले आहेत. त्याला मी आता पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेते, जेणेकरून त्याच्यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि तांदूळ ओव्हरकुक होणार नाहीत आणि कुकिंगची प्रोसेस लगेच स्टॉप होईल. इकडे मी माझे तांदूळ आता साईडला काढून ठेवले. तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊया. तवा पुलाव बनवताना थोडासा डीप तवा तुम्ही इथे यूज करा. माझ्याकडे रेग्युलर तवा खूप प्लेन होता म्हणून हा चुलीवरचा तवा मी इथे यूज करते, जो बऱ्यापैकी डीप आहे. इथे तव्यात मी 3 चमचे ऑइल टाकलेलं आहे. तुम्ही इथं बटरही यूज करू शकता. आपलं ऑइल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी टाकलेत. जिरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला आहे. 3-4 आपण ज्या कट करून घेतलेल्या मिरच्या होत्या त्याही मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतल्यात. त्यानंतर मी इथे आपला उभा चिरलेला कांदा, कोबी, टोमॅटो आणि शिमला मिर्च सगळं मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे. हे चांगलं सॉफ्ट होईपर्यंत याला मी आता इथे शिजवून घेते. त्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आहे. हे सगळं मी एकत्र आता चांगलं मिक्स करून घेते. भाज्यांचा फक्त कच्चा स्मेल जाईपर्यंत आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. खूप जास्त शिजवायच्या नाहीत. 3 ते 4 मिनटं मी हाय फ्लेमवरती या भाज्या टॉस करून घेते. भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी मसाले ॲड करते. इथे मी 1 चमचा जिरा पावडर ॲड केलं आहे. त्यानंतर 1 चमचा पावभाजी मसाला ॲड केला आहे. 1 चमचा धनेपूड ॲड केली आहे आणि कलरसाठी थोडंसं लाल तिखट टाकते. तुम्ही या स्टेजवरती थोडंसं बीट असेल तर ते किसून टाकू शकता. बीटने कलर खूप छान येतो. आता 1-1.5 मिनिट मी सर्व भाज्या आणि मसाले मिक्स करून घेते, जेणेकरून आपले मसाले चांगले फ्राय होतील व ते कच्चे राहणार नाहीत. आता या स्टेजला आपल्याला इथे आपला लसूण आणि लाल तिखटची जी आपण चटणी बनवून ठेवलेली
ती मी इथे ॲड करून घेते. 1 चमचा भरून चटणी मी इथे ॲड करते. आपला लसूण कच्चा होता, त्याचा कच्चा स्मेल येऊ नये म्हणून याला मी 1 ते 1.5 मिनिट चांगलं फ्राय करून घेते. तुमच्याकडे एखादं छोटं मोठं फंक्शन असेल तर जिरा राईस आणि पुलाव करण्यापेक्षा हे तुम्ही नवीन काहीतरी ट्राय करू शकता. आपल्या भाज्या आणि मसाले सगळे एकत्र फ्राय झाल्यानंतर आपण मगाशी शिजवून घेतलेला राईस इथे मी ॲड करून घेतला आहे. मसाले आणि राईस चांगलं मिक्स करून घ्यायचे. कलरसाठी मी इथे थोडासा खायचा कलर ॲड केला आहे. खायचा कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला ॲड करायचं असेल तर करा किंवा स्किपही करू शकता. आपला तवा पुलाव आता तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि वरून थोडासा लिंबाचा रस पिळून घेतला आहे. एकदा मी हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. आपला तवा पुलाव आता रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर खूप छान आलेला आहे. तांदूळ अजिबात चिकट झालेला नाही. तवा पुलाव एकदम परफेक्ट बनून तयार झालेला आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.